अकोल्यात ठाकरे गटानं मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज भरले। अकोल्यात ठाकरे गट स्वबळावर 50 जागा लढवणार आहे। शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वराचं दर्शन घेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। नाशिकचा सिडको भागांमधून माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। प्रभागातील वारकऱ्यांना सोबत घेत टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि विठुनामाच्या गजरात या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं त्याच्या या अनोख्या पद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। उमेदवारी संदर्भात फक्त आमच्याकडे कोणी येत नाही, विकासाचं राजकारण आमच्याकडून होतंय। सोबतच चेहरा मोहरा मुंबईचा बदलला जातोय। राखी जाधव ग्राउंडच्या कार्यकर्त्या आहेत। जाधव यांच्या प्रवेशावर प्रवीण दरेकरांनी हे विधान केलंय। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला। प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज भरला। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। आमदार देवयानी फरांदे यांच्यानंतर आमदार सीमा हिरे यांच्या कन्येनं देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांची धावपळ होऊ नये यासाठी अर्ज दाखल केले, असं भाजपा आमदार सीमा हिरे यांनी विधान केलं। निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपकडून त्या रिंगणात उतरणार आहेत। प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री म्हणून निशा परुळेकर परिचित आहे। भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून परुळेकर काम करत आहेत। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांनी धक्का दिलाय। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले। दत्ता बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। दत्ता बहिरट यांनी काँग्रेसमधून शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक लढवली होती। मनसेचा पहिला एबी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना देण्यात आलाय। त्यानंतर किल्लेदार भाऊक झाले। माझ्यासाठी भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे। भावनिक झालोय, कंठ दाटून आलाय। बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोच पावती मिळाली अशी भावना किल्लेदार यांनी व्यक्त केली। केशव उपाध्ये यांचं तिकीट कापून नवनाथ बन यांना तिकीट दिलं। नेमकं यातून काय दिसतंय? तिजोरी लुटायला दादागिरी आणि भाईगिरी यांच्या विरोधात ठाकरेगिरी नक्कीच जागा मिळवेल। पुढच्या यादीत तरी केशव उपाध्ये यांना तिकीट मिळावं अशी भाजपकडून अपेक्षा करतो, असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी उपाध्येंना लगावला। भिवंडी पालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांना युती जाहीर केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 10 जागा आल्या। त्या 10 जागांवर मनसेनं आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या कार्यालयात या सर्व 10 उमेदवारांनी एबी फॉर्मचं वितरण करण्यात आलेलं आहे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के प्रचार करत असताना स्थानिकांनी त्यांचा रस्ता अडवला आणि जाब विचारला। निवडणूक आली की तात्पुरती कामं करतात, नंतर 5 वर्षांनंतर पाठ फिरवतात, अशा प्रकारचा फलकावरती मजकूर होता। ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली। मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे उमेदवारांचे फॉर्म हे बाद होऊ नये यासाठी सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी होते। पडताळणी पूर्ण झाल्यावर एबी फॉर्मचं वाटप करण्यात येईल।